शिर्डी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारासाठी श्रीरामपूर इथं भव्य सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी या शहराच्या नावात असलेले श्रीराम ज्यांना तंबूतून काढून मंदिरात नेऊन बसवलं, त्या मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांना प्रचंड बहुमतानं विजयी करण्याचं आवाहन एकनाथ शिंदे यांनी केलं। श्रीरामाचा जयघोष केल्यानंतर जसा रावणाच्या सैन्याला राग येतो तसा आता काहींना येतोय। त्यांना आपण मतदान करणार का? त्यांच्या अहंकाराची लंका जाळून टाकण्याची संधी तुमच्या हातात आली आहे। त्याचा अवश्य उपयोग करा आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं सदाशिव लोखंडे खासदारकीची हॅट्रिक साधत पंतप्रधान मोदीजींचे हात बळकट कराल, असा विश्वास यावेळी शिंदे यांनी व्यक्त केला। श्री साईबाबांचा आशीर्वाद या भूमीला लाभलाय। साईबाबांनी अनेक मुख्यमंत्र्यांना आशीर्वाद दिले, पण साईबाबा स्वतः आयुष्यभर फकीरासारखे आयुष्य जगले। सुदैवानं आपल्याला तसेच पंतप्रधान लाभले आहेत, जे गेली 10 वर्षे एकही सुट्टी न घेता लोकांची सेवा आणि कल्याणासाठी झटत आहेत, असं एकनाथ शिंदे म्हणाले। काँग्रेस पक्ष हा आता पाकिस्तानची भाषा बोलू लागलाय। मुंबईवरील हल्ल्यातील शहीदांचा अपमान करण्यापर्यंत त्यांची मजल केली आहे। फारुख अब्दुल्ला आपल्याला सांगतो, पाकिस्ताननं हातात बांगड्या भरलेल्या नाहीत। या लोकांच्या मांडीला मांडी लावून बसलेल्यांना मतदान करू नका, असं यासमयी आवाहन केलं। प्रभू श्रीरामांचे अयोध्येतील मंदिर मोदीजींनी बांधले, 370 कलम मोदीजींनी रद्द केले। त्यामुळे महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांना मतदान करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले।